सर्वांना नमस्ते. तर पहा पवित्र पोर्टलला आपण नोंदणी करून आपला जो फॉर्म आहे तो पहा सर्टिफाय करतो. तर पहा फॉर्म आपला सर्टिफाय झालेला आहे किंवा नाही. तर हे कशा प्रकारे ओळखायचं? कारण बऱ्याच जणांचे पहा कमेंट्स येतात, मेसेज पण येतात, की सर आमचा फॉर्म पहा सर्टिफाय झाला आहे किंवा नाही आम्हाला समजत नाही. आम्ही जी प्रिंट काढली त्याच्यावरती तशा प्रकारच्या ठिकाणी काही वॉटरमार्क पहा आलेला नाही. कारण पहा वॉटरमार्क हा प्रत्येकच वेळ असं नाही. काही वेळेस तुम्ही जे पीडीएफला डाउनलोड करता त्याच्यामध्ये पहा वॉटरमार्क येत नाही किंवा जी प्रिंट आपण ब्लॅक अँड व्हाईट काढतो त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटरमार्क पहा दिसत नाही. तर बघा मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो की तुमचा फॉर्म पहा सर्टिफाय झालाय किंवा नाही हे कशा प्रकारे ओळखायचं. तर पहा यासाठी आपण काय करायचं, लॉग इन करायचंय पहा पवित्र पोर्टलला. तुम्ही तुमच्या मोबाईल थ्रू सुद्धा पहा लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलला जर समजा अशा प्रकारे दिसत असेल तर बघा ऍप्लिकेशन फॉर्म डॅशबोर्डच्या खाली ऍप्लिकेशन फॉर्म हा ऑप्शन दिसेल. याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला प्रिंट सेल्फ सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म आणि अनसर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म हे दोन टॅब दिसतील. याचा अर्थ काय होतो की तुमचा फॉर्म पहा सर्टिफाय झालेला आहे. तुम्हाला वेगळं आता काही पहा करण्याची गरज नाही. तसेच या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस पहा फॉर्म सेल्फ सर्टिफाय प्रिंट याच्यावरती क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची एक प्रिंट दिसेल. इथे तुमचं पहा या ठिकाणी हा फॉर्म ओपन होईल आणि याच्यावरती पहा सर्टिफाईड अशा प्रकारचा वॉटरमार्क दिसेल. याचा अर्थ तुमचा फॉर्म पहा सर्टिफाय झालेला आहे. तसेच पहा या ठिकाणी तुम्हाला अजून जगाचं बघायचं असेल तर तुम्ही पहा डॅशबोर्ड पहा याच्यावरती क्लिक करायचं. पहा डॅशबोर्ड याच्यावरती पहा क्लिक केलं की नंतर बघा या ठिकाणी यायचंय आणि या ठिकाणी बघा तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस हा सेल्फ सर्टिफाईड दिसेल. याचा अर्थ तुमचा फॉर्म पहा सर्टिफाय झालेला आहे. तर लक्षात घ्या हे स्टेटस दिसेल याचा अर्थ तुमचा फॉर्म पहा सर्टिफाय झालेला आहे. आता तुम्ही काय करायचं तर कायम लक्षात ठेवा तुमचा फॉर्म सर्टिफाय झाला तर तुम्ही याची पहा एक पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची, तुमच्या मोबाईलमध्ये पण ठेवायची आणि इतर तुमचे व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल त्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवायची. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पहा गरज लागेल त्यावेळेस तुमच्या फॉर्मची जी तुम्ही पीडीएफ आहे ती बघू शकता आणि तिची प्रिंट काढून ठेवू शकता. तर बघा अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो पहा सर्टिफाय झालेला आहे. आता जर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही अनसर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ओटीपी तो ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचा आणि तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करू शकता. अनसर्टिफाय झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती करून तुम्ही वेळेत तुमचा फॉर्म परत एकदा सर्टिफाय करा. पण लक्षात घ्या फॉर्म अनसर्टिफाय केल्यानंतर तो परत व्यवस्थित सर्टिफाय करणं पहा गरजेचं आहे. जर तुम्ही फॉर्म सर्टिफाय नाही केला तर तुम्हाला पहा पसंतीक्रम जनरेट होणार नाही. त्याच्यामुळे पहा फॉर्म सर्टिफाय करणं पहा खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म सर्टिफाय आहे किंवा नाही तर हे तुम्हाला अशा प्रकारे पहा चेक करता येईल. व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.